हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय क्रमांक 18 आणि त्यातील श्लोक क्रमांक 50. काय होता तो श्लोक? सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे, समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. आणि सिद्धांत सांगणारा आणि कर्मयोगाची व्याख्या सांगणारा हा श्लोक, त्यावर माऊलींनी 985 ओवीपासून व्याख्यान सुरू केलेलं आहे. आणि त्यामध्ये अशी चर्चा करता करता आपण प्रत्याहाराची व्याख्या पातंजल योग दर्शनामधनं पाहिली. आणि पुढे ओवी क्रमांक 1001, तैसा वैराग्य लाभू झाला परी सद्गुरूही भेटला, जीवी अंकुर फुटला विवेकाचा. त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली, शिवाय सद्गुरूच्या भेटीचा योग प्राप्त झाला व त्यामुळे अंतःकरणात आत्मानात्म विवेकाचा अंकुर फुटला. इथपर्यंतचा भाग आपण मागच्या सत्रामध्ये बघितला. आता यानंतर पुढे माऊली आपल्याला काय सांगतात ते आपण पाहूया. ओवी क्रमांक 1002 पासून आपण या सत्राची आता सुरुवात करूया. या आणि पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. ओवी अशी आहे. तेने ब्रह्म एक आथी, एर आघवीची भ्रांती, हेही कीर प्रतीती गाढ केली. आता चिंतन करताना आपल्याला क्रमयोगाची माऊलींनी जे काही या क्रमयोगाविषयी सांगितले ते या ठिकाणी प्रस्तावना केलेली आहे. 1002 पासून 1009 या 8 ओव्यामध्ये काय म्हणतात? अंकुरित झालेला आत्मानात्म विवेक दृढ केला. विवेकाचा अंकुर कसा फुटला? सद्गुरूंच्या भेटीमुळं. आणि पुढे काय झालं? हा अंकुरित झालेला आत्मानात्म विवेक दृढ केला. त्या दृढ केलेल्या विवेकाद्वारे म्हणजे सद्गुरूच्या उपदेशामुळे ब्रह्म एकच सत्य आहे नव्हे, ब्रह्मच एक सत्य आहे, इतर सर्व भ्रांती आहे, ही प्रतीती दृढ केली. म्हणजे काय केलं? बुद्धीतील निश्चयात्मक वृत्तीस्फुरण म्हणजेच बुद्धीची निश्चयात्मक वृत्ती दृढ केली. पुढे ओवी क्रमांक 1009 पर्यंत ब्रह्माभूतीचे म्हणजेच आत्मानुभूतीचे अर्थात जीवनमुक्तावस्थेचे स्वरूप सांगून ती प्राप्त होण्याचा क्रम अर्थात क्रमयोग ओवी 10 पासून पुढे सांगितलेलं आहे. आता ओवी क्रमांक 1003 मध्ये माऊली काय सांगतात ते पाहू. परितेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम, मोक्षाचेही काम सरे जेत. माऊली या ओवीमध्ये ब्रह्म सांगतायत म्हणजे परब्रह्म. अर्थ पाहूया. परंतु तेच परब्रह्म जे सर्वांचे स्वरूप व सर्व भौतिक पारलौकिक बाबीमध्ये सर्वोत्तम आहे. परितेची परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम माऊलीचे शब्द. ज्या ब्रह्माच्या अनुभवात म्हणजे परम पुरुषार्थ प्राप्ती आणि त्यामुळे आलेल्या कृतकृत्यतेमुळे मोक्षप्राप्तीच्या इच्छेचा शेवट होतो. जीवनमुक्तावस्था प्राप्त होते. मृत्यूपश्चात विदेहमुक्ती मिळणार यात संदेह राहत नाही आणि त्यामुळे मोक्षाची इच्छाही
निवृत्त होते. मोक्षाचेही काम सरे जेथ, असं माऊली म्हणतात. पुढच्या बोबीमध्ये माऊली अनुभव सांगतात, म्हणतात, यया तिन्ही अवस्था पोटी, जिरवी जे का किरीटी, तया ज्ञानासिही मिठी, दे जे वस्तू 1004. ज्या ब्रह्मानुभवाच्या पोटात त्रिपुटी प्रवाहाद्वारे म्हणजे ओवी 495, 512 व 1034 याद्वारे माऊलींनी जे सांगितलेलं आहे, त्या प्राप्त होणाऱ्या साधकाच्या ज्ञाता, करता, भोगता या तिन्ही अवस्था विरून जातात. या तिन्ही अवस्था पोटी जिरवी जे का किरीटी. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचे शब्दज्ञान जे शब्दविरहित होऊन ओवी क्रमांक 982 मध्ये जे विस्ताराने सांगितलेली प्रक्रिया आहे ते प्रतितीस आले. ओवी क्रमांक 984 प्रमाणे आत्मानुभूतीत राहण्याची सिद्धी म्हणजे आत्मसिद्धी प्राप्त झाली. ते अनुभवात्मक ज्ञानसुद्धा जे ब्रह्म स्वतःच्या ठिकाणी आहे तेच ब्रह्म जेथे जेथे दृष्टी जाते तेथे आहे या ब्रह्मानुभूतीच्या मिठीत विरून जाते. पुढच्या बोबीमध्ये अनुभव सांगतात माऊली, ऐक्याचे एकपण सरे, जेथ आनंद कनुही विरे, काहीची नुरोनी उरे, जे काही गा 1005. भेदसापेक्ष असलेला ऐक्याचा एकपणा जेथे संपतो, विषयानुकूलतेमुळे प्राप्त होणारा क्षणिक आनंद, तसेच भक्ती व सत्वोद्रेकाद्वारे मिळणारा आनंदकण त्या अमर्याद, अलौकिक, आत्यंतिक ब्रह्मानंदात विरून जातो. कोणतेही द्वैत न उरता, कोणताही अनात्म पदार्थ न उरता, स्वस्वरूपानुभूतीचे जे एकमेवाद्वितीय सच्चित आनंद घन ब्रह्म उरते. आता साधना सांगणारी पुढची ओवी 1006. तिये ब्रह्मी ऐक्यपणे, ब्रह्मची भोबुनी असने, ते क्रमेची करुणी तेने पाविजे पै. त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्म होऊन ऐक्याने असणे ही अवस्था जिज्ञासू मुमुक्षू साधकाला क्रमाक्रमाने प्राप्त करून घ्यावी लागते. क्रमाक्रमाने साध्य होणार असली तरी साधना कष्टप्रद नसून सुखदायी आहे हे माऊली पुढील ओवीत सांगतात. आणि त्यासाठी यापूर्वी माऊलींनी अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 226 आपण जेव्हा चिंतन केलं, खूप मोठं चिंतन केलं, त्यातला एक अंश तेवढा आपण या निमित्तानं बघूया. सुखवृद्धीचा सिद्धांत व साधना सांगणारी, अर्थात सुखदुःखे समीकृत्वा या पदच्छेदावर आधारित माऊलीची अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 226 अगोदर वाचतो. सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. ओवी स्पष्ट आहे. खूप मोठं चिंतन आपण त्यावर केलेलं आहे. मात्र त्यातलं एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला इथे चिंतनासाठी विचारात घ्यावयाचा आहे. माऊली म्हणतात की आत्मानुभूती सुखोपाय आणि सुगम्य आहे. आणि त्यासाठी माऊलींची ओवी आपण बघूया. तरी पवित्र आणि रम्य, तेवीची सुखोपाय सुगम्य, आणि सुसुख परमधर्म्य, वरी आपण पाह जोडे. अध्याय 9
आणि ओवी क्रमांक 55 ही अशी आहे. आता या ठिकाणी जो श्लोकामध्ये अर्थ शब्द आहे तो प्रत्यक्षावगमम, म्हणजे प्रत्यक्ष अनुभवास येणारे ज्ञान, आणि त्यावर चिंतन करताना हे आपल्याला ओवी आलेली आहे 226. काय म्हणतात की ते प्रत्यक्षावगमम म्हणजे प्रत्यक्ष अनुभवास येणारे ज्ञान राग द्वेषादी विकारांच्या निवृत्तीद्वारे पवित्र करणारे, वाचण्या ऐकण्यासाठी रम्य असणारे, तसेच सुखकारक उपायांनी म्हणजे साधनेद्वारे सहजतेने प्राप्त होणारे आहे. ते ज्ञान समजण्यास अनुभवण्यास सुलभ सोपे असून आपल्यालाच आपल्या ठिकाणी आत्मानुभूतीद्वारे प्राप्त होणारे असते. निरुपचार अमर्याद आनंद मिळवून देते. साधना करीत असताना साधना सिद्धीत जाईपर्यंतच्या काळात सुखाची उत्पत्ती करीत असते. म्हणून ते ज्ञान सुसुख म्हणजे सुसुखम कर्तुम असे आहे. आणि ओवी 48 जन्ममृत्यू संपविणारे तसे धर्माचे राहण्याचे घर असल्यामुळे परमधर्म आहे. विशेष म्हणजे ते ज्ञान आपल्याशीच म्हणजे आत्म्याशीच आपल्याला जोडलेले ठेवते, अर्थात नित्य राहते. साधना सुखोपाय व सुगम्य आहेत, तथापि त्या केल्यानेच आत्मानुभूती प्राप्त होते. अन्यथा वाचनाद्वारे शब्द ज्ञान वाढत राहते, बाकी काही होत नाही. म्हणून साधना सुखोपाय सुगम्य आहेत आणि त्या करावयाच्या आहेत. त्या केल्यानेच आत्मबुद्धी प्राप्त होते. माऊलीची ओवी पुढची आहे 1007. भुकेलिया पासी ओगरिले षडरसी, तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेवी. 1007 ओवी आणि अर्थ. ज्याप्रमाणे भुकेलेल्या पुरुषास षड्रस पक्वाने वाढले असता त्याला प्रत्येक घासाबरोबर तृप्ती लाभत जाते. पुढे साधना सांगणारी ओवी 1008. तैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा, आंबुथिता आत्मठेवा काडीची तो. त्याप्रमाणे वैराग्याची आवड या तेलाने आत्मानात्म विवेकाचा दिवा प्रकाशित करून तो साधक अनात्म असलेल्या सर्व उपाधीपासून, तादात्म्य पाऊन असलेल्या शरीरापासून, आवरण असलेल्या पंचकोशापासून, आवरण विक्षेप शक्तियुक्त अविद्येपासून स्वस्वरूपास वेगळे करून आत्म्याचा ठेवा काढतोच. काय म्हणतात? तैसा वैराग्याचा ओलावा विवेकाचा तो दिवा, आंबुथिता आत्मठेवा काढीच तो. पुढच्या ओवीमध्ये 1009 अनुभव सांगतात माऊली. तरी भोगिजे आत्मवृद्धी, एवढी योग्यतेची सिद्धी, जयाच्या अंगी निरवधी लेणे झाली. आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य भोगावे एवढ्या योग्यतेची सिद्धी, ज्याच्या अंगावर कायमचा अलंकार होऊन राहिली आहे. क्रमयोगाची प्रस्तावना या ओवीपर्यंत माऊलींनी केली असून आता पुढे काय सांगतात? सर्वात महत्त्वाचं आता या ठिकाणी माऊलींचं सांगणं आहे. त्याचं शीर्षक असं आहे, श्री ज्ञानेश्वरीमधील महत्तोत्तम साधना, अर्थात ध्यानाभ्यास आधारित ज्ञान साधना. ओवी क्रमांक 10 आता जी आपण पुढे विचारात घेणार आहोत ती 10 पासून 10 पर्यंत.
80-81 ओव्या आहेत आणि त्या ओव्या ध्यानाभ्यासा आधारित ज्ञान साधना सांगणाऱ्या ओव्या आहेत. त्यामुळं ज्ञानेश्वरीमधील अत्यंत महत्त्वाच्या या ओव्या समजून त्याकडे अधिक लक्ष आपण द्यावं अशी माझी प्रार्थना आहे. ओवी क्रमांक 10 तो जेने क्रमे ब्रह्म होणे करीगा सुगम तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो. समजण्यास स्पष्ट व करण्यास सोप्या असलेल्या ज्या साधनेचा क्रमवार अंगीकार केल्याने तो साधक ब्रह्म म्हणजे ब्रह्मरूप होतो. ओवी 1009 प्रमाणे कायमस्वरूपी आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य भोगतो. त्या कर्माचे वर्म आता सांगतो. अर्जुना ऐक, साधना क्रमवर सांगितली आहे व त्याद्वारे भक्तियोगाप्रमाणे कर्मयोगाप्रमाणे आत्मानुभूती म्हणजे ब्रह्मरूपता प्राप्त होणार आहे. त्यामुळे या साधनेस माऊलींनी क्रमयोग हे सार्थ नाव दिले आहे आणि त्यासाठी ओवी क्रमांक 1218 ते 1223 नुसत्या ओव्या पाहिल्या तरी आपल्याला कळून येईल. पुढे येणारच आहेत, पण आपण अगोदर आत्ता या संदर्भात स्पष्टता येण्यासाठी त्याही ओव्या पाहूया. किंबहुना ऐसे निखळ मी पण जोडे तया फळ सेवुनी वेली वेल्हाळ क्रमयोगाची ते. 1218 विश्राम विश्रांतीला ला. आत्मानुभूतीने व्यावहारिक अनुभवाला वेडे केले. किंबहुना असे निखळ म्हणजे शुद्ध उपाधिरहित मी पण आत्मानुभूती हे फळ त्या क्रमयोग्याला क्रमयोगाचे ज्याला राजयोगही म्हटल्या गेलेलं आहे सविस्तर व अनुक्रमाने आचरण करून मिळालेले फळ आहे. बाकी विस्तार नंतर पाहूया. पुढची ओवी 1219 क्रमयोगाचा उपसंहार म्हणजे उद्देश, महत्त्व, साधनेचा आग्रह आणि या सर्वांचं सिंहावलोकन करणारी ओवी. पै क्रमयोगिया किरीटी चक्रवर्तीच्या मुगुटी मी चिद्रत्न ते साठो वाटी होय तो माझा. अर्जुना, चक्रवर्ती राजा असलेल्या क्रमयोगाच्या मुकुटावरील चैतन्यरूपी रत्न मी आहे. मी म्हणजे भगवंत अर्थात आत्मा म्हणजेच ब्रह्म. उपाधी असलेली जीवदशा सोडून देण्याच्या बदल्यात म्हणजे क्रमयोगाने ते रत्न मिळवून तो माझा म्हणजे भगवंताचा झालेला असतो. 1219 पाहू आपण की क्रमयोग प्रासादाचा कळसू जो हा मोक्षाचा तयावरील अवकाशाचा उवावो झाला तो. 1220 क्रमयोग या प्रासादाचा म्हणजे या महालाचा, मोक्ष हा जो कळस आहे त्या कळसावरील अवकाशाचा विस्तार तो क्रमयोगी झाला. म्हणजेच तो क्रमयोगी स्वतःच्या आत्म्यास चैतन्य, निराकारता व अमर्यादता याद्वारे अनुभवू लागला. तयावरील अवकाशाचा उवावो झाला तो. पुढची ओवी 1221 नाना संसार आडवी क्रमयोग वाट बरवी जोडिली ते मैदत्य गावी पैठी झालीसे. आवरण शक्ती म्हणजे विक्षेप शक्ती असणाऱ्या संसारूपी अरण्यातून सहज व सुखरूपतेने बाहेर नेणारी या अर्थाने सर्वांगाने चांगली असलेली क्रमयोग
ही वाट अर्थात मार्ग आहे. कर्म, ज्ञान, भक्ती, ध्यान असे जे मार्ग आहेत तसा क्रमयोग हा मार्ग आहे, जो माझ्या म्हणजे आत्म्याच्या ऐक्यरूपी गावात क्रमयोग्यास आणून स्थिर करतो. अर्थात हा मार्ग खात्रीशीर आहे. हे असो क्रमयोग ओघे, तेने भक्तीची दगांगे. मी स्वानंदोदधी वेगे, ठाकिला की गा. 1222. ओघ मोठा होत जाऊन गंगा होतो, जो पुढे समुद्र होतो. त्या रूपकाद्वारे माऊलींनी क्रमयोगाचा म्हणजे चैतन्याच्या अंगाने जाणारा अभ्यास म्हणजेच प्रवाह किंवा ओघ सांगितला आहे. जसे प्राणायाम, सुषुम्नेतील प्राणाची संवेदना, ध्यानाभ्यास, शब्दरहित मन, स्थिर व सूक्ष्म बुद्धी, प्रखर साक्षीभाव, अमानित्वादी गुणांची जोपासना, श्वासानुसंधानाद्वारे सोहम भावात राहणे. माऊली आता क्रमयोगातील शुद्ध चैतन्याच्या अभ्यासाच्या जोडीला भक्तीचे महत्त्व सांगतात. हा क्रमयोगाचा ओघ म्हणजे शुद्ध चैतन्याच्या अनुभूतीचा म्हणजे शुद्ध चैतन्याचा प्रवाह जेव्हा भक्तीच्या अंगाने वाहतो, प्रगत होत जातो, तेव्हा तो ओघ भक्तिरूप शुद्ध चैतन्याची गंगा म्हणजे भक्तिचित गंगा होतो व आनंदरूपी आत्मानंदरूपी समुद्रास वेगाने प्राप्त करून घेतो. आपण ओवी क्रमांक 1218 पासून 1223 पर्यंत वेगळं चिंतन करणार होतो. तो ती ओवी 1223 त्या चिंतनातला ही शेवटची ओवी. हा ठायवरी सुवरमा, क्रमयोगी आहे महिमा. मनोनी वेळोवेळा तुम्हा सांगतो आम्ही. हे मर्मद्म अर्जुना, वरील प्रमाणे ओवी 1091 पासून इथपर्यंत त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या विविध अंगाद्वारे क्रमयोगाचा महिमा आहे. म्हणून या क्रमयोगाचे म्हणजे त्यातील विविध अंगाचे सविस्तर वर्णन तुझ्याजवळ वेळोवेळी करतो आहे. वरील ओवीत क्रमयोगाच्या आचरणात भक्तीचे सहाय्य घेण्यास सांगितले. त्याचा अर्थ पूजा, अर्चना, काम्यकर्मे, अनुष्ठाने असा घेतला जाऊ नये यासाठी पुढील ओवीत माऊली स्पष्ट करतात. त्यामुळे यानंतरचा जो काही भाग आहे तो आपण ज्या क्रमानं आपण पुढे चाललेलो आहे या ओव्यांचा जेव्हा क्रम येईल तेव्हा आपण पाहणारच आहोत. त्यामुळे मूळ ओवीकडे आपण पुन्हा जाणार आहोत. आपण 10 क्रमांकाची ओवी बघत होतो आणि त्यामध्ये ती ओवी पुन्हा वाचतो. तो जेने क्रमे ब्रह्म होणे करी गा सुगम, तया क्रमाचे आता वर्म ऐक सांगो. आणि माऊली काय म्हणतात? क्रमयोगाने आत्मानुभूती सुगमतेने प्राप्त होते, असा या ओवीचा सारांश आपण बघितला. आणि क्रमयोग काय जो काही आहे तो 1218 ते 1223 काही चिंतन या ओवीशी जोडून आपण तो विषय समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता आणखी पुढे जाऊया. सर्व व्यावहारिक शास्त्रांच्या काही ग्रंथामध्ये सैद्धांतिक अंगावर भर असतो, तर काही ग्रंथामध्ये प्रायोगिक अंगावर भर असतो. उदाहरणार्थ सिव्हिल इंजिनिअरिंग या शास्त्रामध्ये थ्योरी ऑफ स्ट्रक्चर्स या विषयावरील ग्रंथ विषयाच्या नावाप्रमाणे सैद्धांतिक अंगावर भर देऊन शिकविणारा ग्रंथ आहे. आणि RCC डिझाईन्स या विषयावरील ग्रंथ नावाप्रमाणे प्रायोगिक अंगावर भर देऊन शिकविणारा ग्रंथ आहे.
कॉलेजातून वकिलीचे शिक्षण घेतानाचे ग्रंथ वेगळे असतात व प्रॅक्टिस करतानाचे ग्रंथ वेगळे असतात. हे जर सर्वांना सुपरिचित असलेले उदाहरण आहे. त्याप्रमाणे सर्वच व्यावहारिक शास्त्राच्या बाबतीत प्रॅक्टिस करण्यासाठी आवश्यक असणारे ग्रंथ असतात. त्यांना प्रॅक्टिसिंग मॅन्युअल किंवा जर्नल्स म्हणतात. त्याप्रमाणे अध्यात्मशास्त्रातील पातंजल योगदर्शन व हठयोग दीपिका या ग्रंथामध्ये सिद्धांत सांगितलेले असले तरीसुद्धा हे ग्रंथ अध्यात्मशास्त्राच्या प्रायोगिक अंगावर साधनेवर भर देणारे ग्रंथ आहेत. सिद्धांत आणि साधना दोन्हीही सांगणारे ग्रंथ आहेत. त्याचप्रमाणे गीतेमध्ये साधना सांगितल्या असल्या तरीसुद्धा गीता हा मूळ सैद्धांतिक अंगावर भर देणारा ग्रंथ आहे. अर्थात ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सर्व सिद्धांत सखोलपणे सांगून सर्व आवश्यक साधनाही सांगणारा ग्रंथ आहे. हे ज्ञानेश्वरीचे वैशिष्ट्य समजावून घ्यावे. त्यातील क्रमयोग, ज्यास माऊलींनी पुढे राजयोग म्हणून संबोधित केलेले आहे, हा भाग ज्ञानेश्वरीमधील अध्यात्मशास्त्राचे प्रायोगिक अंग म्हणजे प्रॅक्टिसिंग पार्ट असा तो आहे. साधना शिकवणारा भाग आहे असे लक्षात घ्यावे. क्रमयोगाच्या साधनेत माऊलींनी कर्म, भक्ती, ध्यान आणि ज्ञान या मार्गाचा उचित समन्वय साधला आहे आणि कमीत कमी कष्टात, कमीत कमी वेळेत तळहातावरील रत्नासारखा आत्मा अनुभवास आणून दिला आहे. भगवंतानी श्लोक 50 मध्ये ब्रह्मप्राप्तीचा क्रम सांगतो असे सांगून पुढे श्लोक 51 ते 53 द्वारे जो क्रमयोग सांगितला त्यातील वर्मासह माऊलींनी तो पुढे ओवी क्रमांक 1011 ते 1090 द्वारे सांगितला आहे. माऊली म्हणतात, तो क्रमयोग आता त्याच्या वर्मासह सांगतो, ऐक. क्रमयोग या साधनेस माऊलींनी पुढे ओवी क्रमांक 1047 मध्ये राजयोग म्हटलेले आहे. आपली ओवी चालू आहे 1010, त्यामुळे 1047 एकदा पाहून घेऊया. ऐसी वैराग्याची अंगी बानुनिया वज्रांगी राजयोग तुरुंगी आरूढला. 1047 माऊली राजयोग अर्थात क्रमयोग या ओवीमध्ये स्पष्ट करतात. अर्थ पाहू. याप्रमाणे म्हणजे ध्यानाभ्यास, ज्ञानाभ्यास, कुंडलिनी अभ्यास नित्य करणारा साधक वैराग्याचे चिलखत अंगात घालून राजयोगी रूपी घोड्यावर स्वार झाला आहे. अशा प्रकारे सक्षम झालेला म्हणजे क्षमता प्राप्त झालेला साधक आता व्यावहारिक जगतामध्ये करणीय असलेले व्यावसायिक कर्म करीत राहून त्यासोबत जागृतावस्थेत आत्मानुभूती प्राप्त करण्यासाठी राजयोगाची साधना करण्यास निघाला आहे. ओवी क्रमांक 1041 आणि परिच्छेद 6 मध्ये राजयोगाची प्रॅक्टिस करण्यासाठी निघालेला आहे. जेव्हा त्या ओव्यांचा क्रम येईल तेव्हा त्यातला तपशील आपण जरूर बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय हो. आता आपल्याला
20 मिनिटाचं ध्यान करायचं आहे. सुखासनामध्ये बसा. पाठीचा कणा ताठ आणि शांतपणे बघायचं आहे. कोणताही विचार मनामध्ये आणायचा नाही. आलेल्या विचाराला थांबवायचं नाही. विचाराकडे केवळ साक्षी भावानं बघायचं आहे, जेणेकरून तो विचार विरून जाईल. विचाराला विरोध केला तर तो विचार दुप्पट वेगाने येतो. त्यामुळं विरोधही करायचा नाही आणि त्या विचारामध्ये रमायचंही नाही. या दोन्ही गोष्टी करणं म्हणजे साक्षीभावानं त्या विचाराकडे पाहावयाचं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा मनातला शब्द संपतो तेव्हा चिदाकाश त्याचा अनुभव येतो. आणि अर्थात त्यासाठी माऊलींची कृपा अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी माऊलीच्यावरती आपली श्रद्धाही पूर्ण 100% असायला हवी. म्हणून आपला सिद्ध मंत्र माझी माऊली.